तुम्हाला विचारते। माणिकराव कोकाटे यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे, त्यामुळे अजित पवारांच्या निर्णयाकडे आता सगळ्यांचं लक्ष असेल। माणिकराव कोकाटेंनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे, झाल्या प्रकाराबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। अजित पवारांसोबतच्या बैठकीत कोकाटेंनी दिलगिरी व्यक्त केली आहे। सुषमाताईंकडे पुन्हा एकदा जाऊयात। केवळ दिलगिरी पुरेशी ठरेल असं वाटतंय तुम्हाला सुषमाताई? हे दिलगिरी व्यक्त करायची, खेद व्यक्त करायचा, नाराजी व्यक्त करायची, ह्या असल्या मखलाशा आणि शाब्दिक खेळ त्यांनी खेळू नयेत। महाराष्ट्राच्या जनतेला, मराठी भाषिकांना हे शाब्दिक खेळ फार चांगले कळतात। मुळात तुम्ही अशा पद्धतीची जर मलमपट्टी करणार असेल तर म्हातारे मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावतो। कालही आम्ही महामहिम राज्यपाल महोदयांकडे याच संदर्भात गेलो होतो की संजय शिरसाट असेल, योगेश कदम असेल किंवा माणिकराव कोकाटे असतील, या सगळ्यात बेजबाबदार, बेमुरवत आणि अत्यंत बेताल वक्तव्य करणाऱ्या, गैरवर्तन करणाऱ्या लोकांवर तात्काळ कठोरात कठोर शासन झालं पाहिजे। ज्या पद्धतीने एकतर चुका करायच्या, त्या चुकीला लोक जाब विचारायला म्हणून जेव्हा शेतकऱ्यांची पोरं प्रतिकात्मक आंदोलन करायला जातात, तेव्हा यांच्याच पक्षाच्या अध्यक्षासमोर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचा मनका तुटेपर्यंत त्याला मारहाण करायची आणि हे सगळ्यांनी उघड्या डोळ्याने सहन करायचं। मला वाटतं की आम्हाला अजितदादांकडून, शिंदे फडणवीसांपेक्षा सुद्धा जास्त अजितदादांकडून अपेक्षा आहे। अजितदादांनी योग्य तो निर्णय घ्यावा आणि अजितदादांचा आदर्श योगेश कदम आणि शिरसाट यांच्या नेत्यांनी सुद्धा घेतला पाहिजे। जी, आभार आपले सुषमाताई, सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी। आणि यानंतर थेट जाऊयात